आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि आपला वेळ आपण आमच्या स्पर्धेला त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. संतोष आणि मोरेश, संतोष आणि मोरेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये इन झाले. खऱ्या अर्थानं कुंडेवाल बी टीम, समाधान कातकरी याची उनी मात्र नक्कीच्या टीमला भासेल. जरूर त्या टीमला नेहमी असते, कारण समाधान कातकरी एक मोठं नाव आहे या टीममधील. परंतु आज खऱ्या अर्थानं कुंडेवाल बी या नावाने खेळत असताना या टीमला आपण पाहतोय. कारण निश्चितच मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम कुंडेवाल बी टीम दोन्ही सलामीवर मैदानच्या आतमध्ये इन झाले. नाव मोठे या टीमचं देखील. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात सज्ज झाल्यात. मैदानच्या आतमध्ये तुम्हा आम्हाला घेऊन जातोय मैदानच्या आतमध्ये, जिथे मॅच क्रमांक रंगत असताना आपण पाहतोय दोन बीड विपक्ष कुंडेवाल बी टीमनं प्रथमतः टॉस जिंकला तर फीट स्वीकारल्या आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले कुंडेवाल बी टीमला. स्ट्राईकसाठी मोरेश, नॉ स्ट्राईक एंडला अगदी संतोष कातकरी आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गणेश. सांघिक कोर्टतील पहिलं वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय गणेश. लेग पंच आपण पाहतोय अतिशय चांगले पंच मंगेश जाधव आणि स्ट्राईक पंच आपण पाहतोय जगदीश भोई. तर मॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात होण्याचा इशारा या ठिकाणी पंचाने ग्रीन सिग्नल दिला आहे. वक्रतुंड महाकारी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाते साधिक्या शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. अगदीच या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं या मॅचचा खऱ्या अर्थानं पहिला बॉल निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मदतीनं इथून मात्र एक चांगली सुरुवात गणेशच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या. पंचच्या अगदी डाव्या साईडनं राऊंड विकेटचा मारा करेल गोलंदाज आपण पाहतोय गणेश. त्याला सामोरा फलंदाज जातोय तो मोरेश तो गणेश समीकरण मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे शरीरष्टवा चेंडू जाऊन आदलतोय आणि अगदीच कमरेच्या वरती हा चेंडू जाऊन मात्र आदलतोय. इथून येईल हा डॉट बॉल. एकंदरीत लगातारचे दोन चेंडू P1चा पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज खऱ्या अर्थानं गणेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय गणेशला. खऱ्या अर्थानं नॉ स्ट्राईक एंडवरती एक मोठा फलंदाज आहे संतोष कातकरी, एक मोठं नाव आदिवासी क्रिकेटमधील, एक जबरदस्त सितारा आणि या संघाचा खऱ्या अर्थानं सर सेनापती म्हणून म्हटलं जातं. तो संतोष कातकरी खऱ्या अर्थानं नॉ स्ट्राईक एंडला उभा आहे. इथे लगातारचा हा तिसरा चेंडू मात्र काही चाललंय मैदानच्या आतमध्ये. कुंडेवाल बी टीम कुठेतरी खराब कामगिरी करताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. सांघिक क्वार्टरतील पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय गणेश. लगातारचे 3 चेंडू या ठिकाणी आपण पाहिले डॉट फेकलेत. पहिले दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर ऑफस्टमला पहिला चेंडू ठेवला, त्याच्यानंतर दुसरा चेंडू शेरी एष्टीवरती ठेवला आणि तिसरा चेंडू लेग स्टंपवरती. अगदीच मिड स्टंपवरतून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला आणि एकंदर डॉट बॉल आला. त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा गणेश. इथे लगातारचा चौथा चेंडू डॉट आणि काय खराब कामगिरी चालू आहे. लांबवरचा प्रवास करून या ठिकाणी आले आणि चौथा चेंडू या ठिकाणी डॉट. लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा बरेचशा प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा पाहत असतील. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा सातत्यानं लाईव्ह कव्हर केली जाते. खूप चांगले क्वालिटी विथ क्लॅरिटी या चॅनेलची या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय लॉंगॉनमध्ये सिंगल या ठिकाणी आल्या. 5व्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं जर का आपण विचार केला तर एक सिंगल कंप्लीट झाल्या आणि सिंगलच्या मदतीने संघाचं श्रीगणेश केलं जात आहे. पहिले 4 चेंडू आपण पाहिले डॉट आले, लगातारचे डॉट आणि त्याच्यानंतर 5व्या चेंडूवरती सिंगल आणि यावेळेस मात्र स्ट्राईक मिळाल्या. जवळपास 5 चेंडू नॉ स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज उभा राहिला संतोष कातकरी, तर यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईकसाठी सज्ज झाला आहे आणि याच फलंदाजावरती खऱ्या अर्थानं कुंडेवाल बी टीमची पूर्णपणे विस्त असेल. कारण एक मोठं नाव आदिवासी क्रिकेटमधील आणि तो लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय संतोष कातकरी स्ट्राईक एंडला. त्याला सामोरं जातो. यावेळेस लाईनमध्ये चेंजिंग केल्या. राऊंड विकेटनं मारा करत होता, यावेळेस मात्र आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं मारा करेल तो गोलंदाज गणेश. 38 सर्कलच्या आतमध्ये खूप चांगली फिल्डिंग सजवल्या. लेफ्ट हँड बॅटरसाठी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानच्या आतमध्ये सातत्याने सजत असताना आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर वाडिश लॉंगॉप आणि वाडिश लॉंगॉन सजवलं जात आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले बीड टीमची. यावेळेस क्लीन बॉल दांडी गोल एष्टा उदोस्ता क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी उगारला आणि ज्या फलंदाजावरती खऱ्या अर्थानं भिस्त होती ते क्रिकेटचं ब्रह्मास्त्र उगारलं आणि इथे मात्र एक मोठा फलंदाज बाद झाला. बॅक टू द डगआउट संतोष कातकरी याच्या पारीचा अंत.
पहिल्या षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर निश्चितच आपण विचार केला तर एक धाव खर्च केली आणि एक अमूल्य अशी विकेट देखील या ठिकाणी मिळवलेली गोलंदाज गणेशनं. धारदार गोलंदाजीचा या ठिकाणी नजारा पाहायला मिळाला. जबरदस्त तमाम प्रेक्षकांची नजर या मॅचकडे खऱ्या अर्थानं होती आणि पहिल्या षटकामध्ये संतोष कातकरी याच्या पारीचा मात्र नक्कीच या ठिकाणी अंत झाला. वैयक्तिक स्वतःचं खातं देखील खोलू शकला नाही आणि झिरो या धावसंख्येवरती मात्र तो बाद झाला. एका षटकांत स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडली जाईल ती मात्र एक धाव. गोलंदाज तयार. यावेळेस अलॉंग ते कार्पेट खेळणार अगदी स्लिम उडानमध्ये आपण पाहतोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत शिंगल आल्या. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये इनाट क्रमांक 3 वरती बालाराम. अगदी 2 धावा स्कोर कार्डवरती 4 षटकांची लढत आहे. कमीत कमी 4 षटकामागे 30-35 धावांचं एक टार्गेट देणं गरजेचं असेल बीड टीम समोर. कारण जर विचार केला तर कुंडेवाल टीमकडे देखील तितकीच ताकदीची गोलंदाजी आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. हे मैदानच्या आतमध्ये होणे खूप गरजेचं आहे टीम कुंडेवाल संघासाठी. इथे मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट. चेंडू जाईल वाईड स्लॉंग ऑन. डीप मिडुकेच्या डोक्यावरना हा येतोय 6 धावांसाठी उत्तुंग उत्तुंग असा षटकार. थोडी विचार केला गेला. पहिल्या षटकामध्ये काय घडलं, अवघी एक धाव खर्च केली गोलंदाज गणेशनं. एक महत्त्वाची विकेट देखील मिळवली आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूत जशी शिंगल आली तसं दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर षटकार ठोकला. बालारामच्या बॅटमधनं खऱ्या अर्थानं तो षटकार आला आणि एकंदरीत स्कोर कार्डला निघून पोहोचवलं ते 8 या अंकावरती. खऱ्या अर्थानं संघर्षाचा शंखनाद करत असताना ठोकलेला षटकार डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं आपण पाहिलं बालारामच्या बॅटमधून आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 8 या अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपला गेला. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते त्या 8 धावा. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कॉ कॉर्नर, 38 सर्कलच्या बाहेर खूप चांगले फीट सजवले. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर फर्स्ट स्लिप स्कोर लेग आणि एक गली पॉईंट शॉर्ट पॉईंटला एक क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो आणि एक शिली मिडॉन. पुन्हा एकदा बॅक टू फिल्डर केला, खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही पायाच्या मधोमधून हा चेंडू मात्र नक्कीच जर का आपण पाहिलं तर इथे धाव होणं गरजेचं होतं, परंतु निश्चितच इथे दुसरी धावेचा कोणताही प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला नाही. फक्त आणि फक्त शिंगलवरती समाधान मानावं लागलं आणि शिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 9 अंकावरती. 9 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. उशिरा आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, चालू असलेली लढत आजच्या दिवसातील आपण पाहतोय कुंडेवाल बनाम बीड. एक संघर्षमय लढत आपण पाहतोय. अगदी संत गतीने या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये हा खेळ चालू आहे. थेंबे थेंबे तलेसाचं असं म्हटलं जाते. काय खराब कामगिरी करतोय मोरेशा फलंदाज. अगदी जर पाहिलं तर सलामीसाठी आलेला फलंदाज आणि सलामीसाठी का म्हणून धाडल्या फलंदाजाला याच्यावरती विचार विनिमय करावा लागेल, कारण एखादा लहानसा खेळाडू देखील चांगली फलंदाजी करेल एक खेळाडूपेक्षा. कारण जर इथे पाहिलं ना तर इथे खराब कामगिरी पाहायला मिळते ते मोरेशच्या माध्यमातून, परंतु आता खऱ्या अर्थानं टॉप गिअर टाकावे लागतील ते मोरेशला. इथे आपण पाहतोय 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या लगावल्या गेल्या त्या अवघ्या 9 धावा. 1-9 अशी दयनीय अवस्था आपण पाहतोय कुंडेवाल बी टीमची. वारंवार बॅट हवेत फिरवतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. एस इट्स अ डॉट बॉल. आत्तापर्यंत हा फलंदाज जर का आपण पाहिलं ना तर जवळपास 6 चेंडू डॉट खेळला आहे. जवळपास 6 चेंडू डॉट खेळला आहे आणि विचार केला ना तर खराब कामगिरी केल्या. 9 धावा स्कोर कार्डवरती. अगदी जर पाहिलं ना तर कागदावरती हा संघ मोठा वाटत होता, पण तो प्रत्यक्षात मैदानच्या आतमध्ये उतरल्यानंतर मात्र इथे खराब कामगिरी करताना आपण पाहतोय. इथे वारंवार यावेळेस मात्र अपील केले पंचांकडे आणि पंचांचा ओव्हर क्रमांक 2 देखील संपल्याचा इशारा आला आहे आणि 2 षटकांच्या अंतिम स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते ते अवघ्या 9 धावा. डीजे
असं म्हणूयात. खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत विचार केला तर 7 चेंडू डॉट केला आहे. कुठेतरी गणेशनं सलामीसाठी जरी गेला असता तरी वावगं ठरलं नसतं, परंतु इथे मोरेशला धाडणं हे कुठेतरी चुकीचा पाहायला मिळाला. बालाराम मोठा फटका, स्टेट ड्राईव्ह केला, उंची जास्त लांबी कमी, झेलची संधी, अगदीच झेल ड्रॉप झाला. सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न केला जातोय, धावा कंप्लीट केला जातोय ते 2, अगदीच 2 रन इज कंप्लीट. 2 अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. नशिबी आपल्यासमोर हारायला तयार आहे मित्रांनो, परंतु आपली मानसिकता जिंकण्याची असायला हवी. सातत्यानं संघर्ष करताना आपण पाहतोय टीम कुंडेवाल संघाला, आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 अंकावरती. 4 षटकाची मॅच आहे. या 4 षटकामध्ये कमीत कमी 30-35 धाव्यांचं एक लक्ष ठेवावं लागेल टीम बीड संघासमोर, कारण बीड संघ देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. अगदीच या विभागातील, या कर्जत तालुक्यातील एक चांगला संघ. इथे मोठा फटका फसलाय पुन्हा एकदा, परंतु नो मॅन झोनला इथे लांबवरचा प्रवास करून झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत, त्या मात्र 2 रन इज कंप्लीट. आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 13 अंकावरती. 13 धावा एकंदरीत आपण पाहतोय स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. खराब कामगिरी 2 षटकामध्ये पाहायला मिळाली मोरेशची. सातत्याने या ठिकाणी खराब कामगिरी राहिली मोरेश या फलंदाजीची, आणि त्याचा फटका पूर्णपणे बसलाय तो टीम कुंडेवाल बी संघाला. आणि तदनंतर गोलंदाज आपण पाहतोय इनाट क्रमांक 3चं षटक क्रमांक 3 हाताला असताना आपण पाहतोय ऋतिक हा गोलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र यास इटचा डॉट बॉल, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची ते सांगता झाले. आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळलेत गोलंदाज ऋतिकनं, आणि धावा खर्च केल्या त्या 4. एकंदरीत 13 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे. खऱ्या अर्थानं एक मोठा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं ते कुंडेवाल बी संघाला, परंतु इथे खराब कामगिरी कुंडेवाल बी टीमची राहिली आहे. इटचा डॉट बॉल, खराब कामगिरी या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर एक दयनीय अवस्था मैदानच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. कुंडेवाल बी टीमची जकडून ठेवलं आहे, बांधून ठेवलं आहे. अर्थात मैदानच्या आतमध्ये जर का विचार केला ना, अगदीच आमचे मित्र, आणि इथे लगातारचा अजून एक डॉट बॉल. काय चाललंय मैदानच्या आतमध्ये, लगातारचा हा 5वा चेंडू देखील या ठिकाणी डॉट आला 13 या अंकावरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे, आणि 3रं षटक चालू असताना स्कोर कार्डवरती धावसंख्या ते आत्तापर्यंत अवघ्या 13 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, टिचून गोलंदाजी केली जाते. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, झेलची संधी, आणि इथे झेल पुन्हा एकदा ड्रॉप झाला. आणि 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 14. वाटत देखील नाही की कुंडेवाल बी टीम खेळते, कारण मैदानच्या आतमध्ये जर आपण विचार केला ना तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली टीम बीड संघाची. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कुंडेवाल बी टीमच्या विरोधामध्ये. 14 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती देखील एक सिंगल आले, आणि 3ऱ्या षटकाचा विचार केल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 14. पहिला चेंडू 2, दुसरा चेंडू 2, लगातारचे 3 चेंडू डॉट, आणि त्याच्यानंतर आलेली सिंगल. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो 14 या अंकावरती. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगती बातावरती, लास्ट ओव्हर, आणि सांघिक कोर्टातील 4थं आणि वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज कैलास. ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय गोलंदाज मैदानच्या आतमध्ये कैलास हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय बालाराम, नॉन स्ट्राईक एंडला मोरेश जो सलामीसाठी गेला होता. आणि खऱ्या अर्थानं पूर्णपणे या मॅचमध्ये खराब कामगिरी करण्याचं काम या मोरेशनं केलं. तो मोरेश यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला, आणि इथे चांगला फटका अगदीच आपण पाहतोय. लॉंग ऑनवरून चांगले फिल्डिंग झाले, सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न केला जातोय. धावा इथून कंप्लीट होते ते 2 रन इज कंप्लीट. आणि 2 या अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 16 या अंकावरती. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 16 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावरती 1-2 मोठे फटके जर का इथे आले ना तर इथे एक चांगला स्कोर उभारू शकते टीम कुंडेवाल बी, परंतु ते 2 मोठे फटके येतील का? बालाराम एक चांगला बॅटर आहे, परंतु त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला होता, त्याच्यानंतर त्याला देखील शांत ठेवलंय. यावेळेस चांगला फटका वाडिश लॉंग ऑफच्या दिशेनं, चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार, चेंडू होतोय फरार 4 धावेसाठी. चौकार, आणि पंचांचा मात्र या ठिकाणी नो बॉलचा इशारा. अगदीच नो बॉल, अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय लाईन टच, आणि इथे नो बॉल.
उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. अगदी स्कोर कार्डवरती या 5 धावा ॲड होतील आणि 5 अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एकंदरीत 21 अंकावरती आहे. 21 धावा स्कोर कार्डवरती. 21 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. इथे चांगला फटका खोलवा टप्प्यात चेंडू होता खोदून काढलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू जाईल. अगदी त्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हरला चांगले फेडिंग झाले. सिंगलला डबलमध्ये तब्दील केलं आहे आणि एकंदरीत धावा कंप्लीट झाल्या त्या 2 आणि 2 अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 23 अंकावरती. अगदी त्या ठिकाणी जर विचार केला 23 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 3.2 चेंडूचा खेळ संपला. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, हाणामारचं षटक आहे आणि इथून मात्र हाणामारी करावी लागेल अर्थात टीम कुंडेवाल बी संघाला. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल गावदेवी इलेव्हन पोझरी विपक्ष भिलवले. दोन्ही टीम रेडी राहायचं. मध्यंतरी लगेच टॉससाठी या. गावदेवी इलेव्हन पोझरी विपक्ष भिलवले. जसं मध्यंतरी 4 षटकांचा खेळ संपेल ना तसे दोन्ही टीमने या ठिकाणी टॉससाठी यायचं. इथे अगदीच ग्राउंड डाऊन या ठिकाणी खेळलं जातं आहे. डीप मिड विकेटला चांगली फिडिंग झाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येईल. विकेट क्रमांक या ठिकाणी गमावला आहे दुसरा टीम कुंडेवाल बी संघानं. झाला परंतु त्यानंतर स्पर्धा खेळण्यासाठी मात्र या ठिकाणी नक्कीच सज्ज झाला आहे. आणि एकंदरीत आपण पाहतो न्यू बॅटर इनाईट क्रमांक 4 वरती जात असताना गणेशला पाहतोय. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 24. शेवटचं षटक प्रगती पथावरती 1-2 मोठ्या फटक्यांची जरूरत आहे. कारण अर्थानं कुंडेवाल बी टीमला उशिरानं जरूर हा संघ आला परंतु निश्चितच या ठिकाणी चांगला सामना खेळत असताना आपण पाहतोय. पहिले सत्र या ठिकाणी चालू आहे.
तर चला सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय या. आता सलामची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या. सांघिक कोर्टतील पहिलं तर वैयक्तिक स्वतःचा पहिल्या षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये संतोष कातकरी. खऱ्या अर्थानं कुंडेवाल बी टीमचा संघाचा संघनायक आणि संघाचा सरसेनापती म्हणून ज्याला पाहिलं जातं, ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि आदिवासी क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू तो संतोष कातकरी आपण पाहतोय. सांघिक कोर्टतील पहिल्या पिवांचा षटक घेऊन येत असताना आपण पाहतोय लेफ्ट हँड डावकरी आताचा खऱ्या अर्थानं हा गोलंदाज. गणेश आणि दिलीप सलामची जोडी. ऑन स्ट्राईक हँडला गणेश तर नॉन स्ट्राईक हँडला दिलीप. एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. गणेश हा फलंदाज आणि त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईक हँडवरती दिलीप. दोन्ही हार्ड हिटर खेळाडू आहेत मैदानच्या आतमध्ये. पहिला चेंडू शॉट ऑफ द लेन केले. चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. 35 धावा या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आजपर्यंत नियम आहे, परंतु 2 रनची पॅनल्टी आहे. त्या धावा मात्र पहिली षटक जसं संपेल ना तसे त्या 2 धावा स्कोअरमध्ये ॲड केल्या जातील. 35 धावांच्या ठिकाणी टार्गेट या ठिकाणी असणार आहे. स्कोअर कार्डवरती धावसंख्याचा अद्याप जर विचार केला तर खातं देखील खोलू शकलं नाही टीम बीड. हा सामना गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असंच पाहायला मिळेल. इथे मात्र शॉट ऑफ द लेन. चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. ऑफस्टमला चेंडू सर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. उशिरानं जरूर ही टीम या ठिकाणी दाखल झाली कुंडेवाल टीम. कारण आम्ही नेहमी सांगत आलो आहे की वेळेची किंमत तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपये पर पीसने विकला जातो तो संध्याकाळी 4 रुपये किलोने रद्दीच्या भावामध्ये विकला जातो. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की जिंदगी मौके कम और धोखे ज़्यादा देती है. मंजिल उन्हीं की मिलती है दोस्तों जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. अगदीच तोच हौसला मैदानच्या आतमध्ये ठेवून खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली जाते गोलंदाज संतोष कातकरीच्या माध्यमातून. काय जबरदस्त गोलंदाजी. सिंगल आले आणि सिंगलना स्ट्राईक रोटेट झाले. एकंदरीत स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडली जाईल ती मात्र 1 धाव. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सिंगल आणि एकंदरीत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडली गेली ती मात्र 1 धाव. राऊंड विकेटचा मारा करेल गोलंदाज लेफ्ट हँड बॉलर संतोष कातकरीवरती या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट मिड ऑफमध्ये वाईड कॅच. विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिली विकेट गारद झाल्या. पहिला बॅक थ्रो आपल्या टीमला मिळत असताना संतोष कातकरी आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर दिलीप पकडलाय. खऱ्या अर्थानं दिलीपचा झेल आणि संपवलाय दिलीप या फलंदाचा खेळ. डीजे पाच चेंडू 2 विकेट खऱ्या अर्थाने या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त केल्यात. शेवटचा बॉल. हा सामना गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असंच काहीसा पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय कुंडेवाल बी संघाकडून. एक जबरदस्त टफ फाईट चालू आहे मैदानच्या आतमध्ये. या साईडचा वाईड बॉल
अवांतर धावसंख्येने भर पडेल. अतिरिक्त बाहेर उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर टाकला गेला चेंडू आपण पाहतोय आणि निश्चितच हा वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 2 या अंकावरती. 35चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो आणि त्याप्रमाणे या ठिकाणी धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. यास बॉलिंग मार्कवरती थोडंसं या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं. रनिंगमध्ये थोडंसं या ठिकाणी जर आपण पाहिल्यानंतर थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं जरूर, परंतु इथून मात्र आला आहे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संतोष कातकरी. इथे मोठा फटका बसला. विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार का? आणि इथे खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्या संतोष कातकरीनं. या स्पर्धेतील खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्या आणि इथे धक्का क्रमांक बसलाय तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय टीम बीड संघाला ऋतिकच्या स्वरूपामध्ये. टीम बीड संघाला डीज जोडल्या जातील ते मात्र 4 धावा स्कोर कार्डवरती. आता विजयासाठी गरज असणाऱ्या 18 चेंडू आणि 31 धावींची गरज. पॅनल्टीच्या 2 धावा इथून ॲड केल्या गेल्यात कारण एका षटकामध्ये धावा होत्या त्या 2 आणि पॅनल्टीच्या 2 धावा इथून ॲड केल्यात आणि धावफलकावरती धावसंख्या जोडल्या त्या 4. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 31 धावींची गरज. उशिरा आल्या कारणाने 2 रनांची पॅनल्टी या ठिकाणी दिली होती टीम कुंडेवाल बी संघाला आणि त्या धावा इथे मात्र ॲड केल्या जात आहेत. आता येणाऱ्या 18 चेंडू 31 धावींची गरज. 10.3300च्या सरासरीनं या ठिकाणी धावा जोडाव्या लागतील कारण सलामीसाठी आलेला गणेश एक हार्ड हिटर फलंदाज, खऱ्या अर्थानं बीड संघाचा एक टेक्निकल फलंदाज आणि चांगल्या मोठ्या फटक्यांसाठी माहेर असलेला फलंदाज म्हणून गणेश ज्याची ओळख आहे तो मैदानच्या आतमध्ये आत्तापर्यंत सज्ज. कोणत्याही क्षणी मॅचला कलाटणी देऊ शकतो, कोणत्याही क्षणी या मॅचचं स्वरूप पलटू शकतो असा फलंदाज आपण पाहतोय गणेश आणि त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईक एंडवरती गोलंदाज अरुण. ही जोडी या मैदानच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती ओव्हर द विकेटचा मारा करेल. पंचाच्या उजव्या यष्टीवरना गोलंदाज सज्ज, त्याला सामोरा फलंदाज गणेश. शॉट ऑफ द लेन केल्या, त्याला केलाय फुल आणि फुल झालाय सक्सेसफुल आणि चेंडू जातोय अगदीच डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, रन आउटची संधी, डोक्याची घंटा. काय घडलं मैदानच्या आतमध्ये? दोन्ही खेळाडूंमध्ये एकमेकांमध्ये कॉलिंग नव्हती आणि अगदीच मैदानच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स आल्या. काही आवश्यकता नव्हती आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आल्या. डीजा जेवण चालू आहे. निश्चितच पाहूया. निश्चितच आपण जर पाहिलं ना तर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या गेल्यात त्या मात्र 5 धावा. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज खऱ्या अर्थानं बाद झाला आहे. खूप चांगली इनिंग चालू आहे मैदानच्या आतमध्ये, खूप चांगली गोलंदाजी चालू आहे. गणेशच्या पारीचा अंत झाला आहे. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती जातोय कैलास. 6व्या क्रमांकावरती न्यू बॅटर कैलास. 4 बाद 5 अशी दयनीय अवस्था. विजयासाठी आता येणारे 17 चेंडू आणि 30 धावींची गरज. सातत्याने रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. तुमची आमची ओळख नसताना ओळख निर्माण करून देणारा हा क्रिकेटचा खेळ. तोच खेळ आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. इथे मोठा फटका, हवाई फार, बिग हिट, झेलची संधी आणि इथे खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. काय घडलं मैदानच्या आतमध्ये? अतिशय गचाल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कदाचित 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या परंतु शिंगलला प्राधान्य दिलं आणि शिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 6 अंकावरती. एक ही दोगी से कुछ काम चलने वाला नहीं दोस्तों. अगर मैच जितनी है तो आने वाले हर गेंद के ऊपर आपको चौवा छक्का डागना बहुत जरूरी है. प्रत्येक चेंडू तुम्हाला इथून महत्त्वाचा असणार आहे
कारण आत्तापर्यंत जर विचार केला ना, इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु आता रेस्ट लागल्या आणि इथे स्क्वेअर लेग बॉन्ड लाईन वरती चांगलं क्षेत्ररक्षक येणार, फाईन लेग मध्ये चांगले फिल्डिंग झाले. पुन्हा एकदा सिंगल ला डबल मध्ये तब्दील केलं आणि एकंदरीत इथून मात्र आल्या त्या 2 धावा. पंच मागील चेंडूला 2 धावा आल्या. यस, एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत, त्या मात्र 8 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. क्षमा असावी 9 धावा, कारण इथून जर आपण विचार केला तर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचले तर एकंदरीत 9 धावा. 35 धाव्यांचं टार्गेट चेंज करायच्या, त्या 35 धाव्यांचं टार्गेट चेंज करत असताना धावफलकावर धावसंख्या जोडल्या जाते ते 9 धावा. इथे पुन्हा एकदा बॅटचे टॉपेज लागले, आतील कडा लागले आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे, चेंडू झालाय फरार. हाय तो 4 धाव्यांसाठी संघर्षाचा शंकनाद करत असताना येतोय हा चौकार. या चौकारच्या मदतीने खऱ्या अर्थानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 अंकावरती. एकंदरीत विचार केला गेला तर धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 13 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावा जोडल्या जाते धावफलकावरती मात्र 13. 35 धाव्यांचं टार्गेट चेस करत असताना आपण पाहिलं 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 13 धावा आणि गोलंदाज सज्जा. इथे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस लेंथ आणि लाईन खूप चांगली केल्या. यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. कमबॅकिंग गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. भेदक मारा, तिक्कट मारा जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय मैदानच्या आतमध्ये कुंडेवाल बी टीमनं. खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये या बीड टीमला. पुढील बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका डीप मिड विकेटला आपण पाहिलं तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे पुन्हा एकदा खराब फिल्डिंग झाली होती परंतु पुन्हा एकदा कॅच कॅरी केलाय आणि इथे अजून एक धक्का बसेल टीम बीड संघाला. 5व्या क्रमांकाचा धक्का या ठिकाणी बसतोय टीम बीड संघाला. 5 बाद धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 13 धावा. तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 22 धावींची गरज असणार आहे. 12 चेंडू 22 धावींची गरज. तर येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असणारे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. हा निश्चितच या ठिकाणी जर विचार केला ना तर यावेळेस मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक हँडला फलंदाज अरुण आहे ना, नॉन स्ट्राईक हँडला फलंदाज शरद. ही जोडी मैदानच्या आतमध्ये 12 बॉलमध्ये इथे 22 धावा चेस होतील का याचं उत्तर येणाऱ्या बॉलमध्ये, येणाऱ्या 12 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील मैदानच्या आतमध्ये बीड संघाला. कारण अडचणी जरूर असतील परंतु त्या अडचणीवरती मात करावी लागेल. आणि इथे जबरदस्त लॉ फुटा चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल्या. इतका जबरदस्त फटका होता ना की नक्कीच हा चौकार होणं अपेक्षित होतं परंतु हा चेंडू जातोय मात्र 1 धावेसाठी आणि 1 धावेच्या साहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 14 अंकावरती. एकेरी धावेने काही साध्य होणार नाही. जर या मॅचमध्ये जर तुम्हाला परतायचं असेल तर इथून मात्र तुम्हाला एखादा चौकार, एखादा षटकार इथे ठोकावे लागेल. अगदीच पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. इथे मात्र गल्ली पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा सिंगल आल्या, एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही आणि 1 या धावसंख्येनं पुन्हा एकदा स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. 20 धावींची गरज आहे. येणार 10 बॉल 20 धावींची गरज म्हणजे आता समीकरण येऊन टेपलं आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावेची गरज असणार आहे. प्रत्येक 2 चेंडू मागे, प्रत्येक एका चेंडू मागे जर आपण पाहिल्यानंतर 2 धावींची गरज. इथे शॉर्ट ऑफ द लेन, ऑफस्टंपला चेंडू ठेवला,
चेंडू सर विकेट कीपर के हाथामध्ये. यस इट्स अ डॉट बॉल. हर एक डॉट बॉल के ऊपर कोई रन नहीं होता. हो डॉट बॉल. अगदी तो डॉट बॉल मात्र या ठिकाणी फेकला गेला आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली. डॉट टेकिंग गोलंदाजी, डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त वाढवत असताना टीम कुंडेवाल बी इथं बॅक टू बॉलर खेळला आहे. पुन्हा एकदा गचाल क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न आणि इथून धावा कंप्लीट होत आहेत त्या मात्र 2. 2 रन इज कंप्लीट. 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 17 अंकावरती. अशुभ आकडा धाव फलकावरती जोडला जातोय. कुणासाठी सरळ खतरा, कुंडेवाल टीमसाठी की बीड टीमसाठी. कारण क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर 17 हा अनलकी आकडा नेहमीच ठरला आहे. परंतु या 17 आकडा कोणासाठी अशुभ ठरेल पाहूया. आत्तापर्यंत धावा आल्या त्या मात्र 17. तर विजयासाठी 18 धावींची गरज असणार आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहेत त्या 8 बॉल 18 धावींची गरज आहे. पंचांशी डिस्कस करत असताना स्वतः गोलंदाजचा विचार केला ना तर नामदेव हा गोलंदाज. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. इथे मोठा फटका फसलाय की काय. वाईस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रोहन चूक करणार नाही. या कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्म जाऊन बसावा ना तसा चेंडू खऱ्या अर्थानं वाईस लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक रोहन याच्या हातामध्ये येऊन विसावलाय. विकेट क्रमांक गमावला 6वा. 6 बाद. धाव फलकावरती धावसंख्या 17. जवळपास जर का आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि जवळपास 18 धावींची गरज. म्हणजे इथून जर का आपण पाहिलं ना तर 7 चेंडू आणि 18 धावींची मात्र या ठिकाणी गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग. इथे मात्र थोडी सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे रनआउटची संधी होती पण तो प्रॉपर या ठिकाणी थ्रो हातामध्ये झालं नाही. कलेक्शन चुकीचा, थ्रो चुकीचा आणि एकंदरीत इथे मात्र धाव कंप्लीट होईल आणि ओव्हर क्रमांक 3 देखील संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात. एकंदरीत 18 धावा आणि आता येणारे 6 बॉल आणि 17 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग. डीजे सहा बॉल आणि बनवायच्या आहेत त्या मात्र 17 धावा आणि शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज गणेश. सांघिक वरतील 4थं वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज गणेश. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल गावदेवी 11 पोसरी विपक्ष भिलवले. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल गावदेवी 11 पोसरी संघाने प्रथमतः टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. जी टीम हायस्कोर उभारेल ना त्या टीमला मात्र या ठिकाणी बाय असेल. हा स्पर्धेचा नियम आहे आणि खऱ्या अर्थाने तेच प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक नाईट रजनी शृंखलेमध्ये चालू आहे. आपण पाहतोय जय देवबा क्रिकेट संघ कलंबोलीवाडी आयोजित व मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषक 2025 पर्व पहिलं यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली नाईट रजनी शृंखला. अतिशय देखणं आयोजन, देखणं पर्व, देखणी शृंखला आणि शेवटचा मेगा फायनलचा डे आपण पाहतोय, फायनल डे. आणि या फायनल डे मध्ये जर का आपण पाहिलं ना तर आजच्या दिवसातील दुसरी लढत
फर्स्ट राऊंडची चालू आहे मैदानच्या आतमध्ये कुंडेवाल बी विपक्ष बीड या दोन टीम दरम्यान. लॉब फुटा चेंडू त्याच्यावरती चढवायचं होतं आक्रमण, परंतु आक्रमण काही होऊ शकला नाही आणि पंचांना मात्र या ठिकाणी बिमर बॉल मात्र या ठिकाणी सांगितला आणि अगदीच या ठिकाणी चेक केलं जाईल. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटचे मात्र या ठिकाणी संधी नक्कीच या ठिकाणी
अगदीच आयोजकांशी संपर्क साधा. बीड आणि कुंडेवाल दोन्ही संघनायक आयोजकांकडे संपर्क साधा. तसेच विनंती करेन टीम गावदेवी पोसरी आपण देखील आयोजकांशी संपर्क साधा, कारण प्रवेश निश्चित केल्याशिवाय या ठिकाणी आपणास खेळता येणार नाही असं आयोजक सांगतायत. त्याच्यामुळे